भगिनींनो, आपले बिशप थॉमस डिसूजा आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याला पुष्पगुच्छ देऊ इच्छितो आणि त्यानंतर मग बिशप साहेब सर्वांसाठी प्रार्थना करतील, आशीर्वाद देतील आणि नंतर आपण मिरवणुकीने आपल्या स्टेजजवळ जमणार आहोत.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरिया प्रभू येशूची आई, आपली आई, तिचा वाढदिवस आपण 8 तारखेला साजरा करतो आणि त्यानिमित्ताने आपण ह्या नवेनाचं आयोजन करतो. तिचा सन्मान करण्यासाठी आणि या नवेनाच्या दिवसामध्ये तिच्या विविध गुणावर चिंतन करण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आपण प्रथम देवाचे आभार मानूया की देवाने आपल्याला आपल्या पॅरिसची आशीर्वादी वेलंकनी माता ही दिलेली आहे. ती आरोग्यदायी माता आहे. आपल्या प्रत्येकाला आणि तिच्या चरणाशी येणाऱ्या सर्व भक्तगणांना चांगलं आरोग्य लाभावं आणि जे हेतू घेऊन भाविक येणार आहेत त्यांचे हेतू पूर्ण व्हावेत, तसेच तिच्या मध्यस्थीने जे हेतू पूर्ण झाले आहेत त्याबद्दल देवाचा गौरव करण्यासाठी, सन्मान करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. प्रभूचा कृपा आशीर्वाद आपल्या सर्वावर आणि विशेष करून या जुबली वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाच्या जीवनावर यावा व आपण सर्वजण पवित्र मरियेप्रमाणे आशेचे यात्रेकरू व्हावे म्हणून विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हे सर्व समर्थ परमेश्वरम, आमची आई पवित्र मरिया देवपुत्राची आई, तिच्या देणगीबद्दल आणि विशेष करून वेलंकनी मातेच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानित आहोत. तिच्या मध्यस्थीने आम्हा सर्वावर तुझा कृपा आशीर्वाद ठेव. आमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना तू पूर्ण कर. तिच्याद्वारे तुझा गौरव व्हावा म्हणून तू आम्हाला आशीर्वादित कर. या संपूर्ण नवेनाचा जो उपक्रम आहे तो आम्ही तुझ्या हाती सोपवत आहोत. त्यावर तुझा आशीर्वाद घाल. या नवेनाद्वारे येणाऱ्या सर्व भाविकांना एक आध्यात्मिक अनुभव यावा व त्यांची श्रद्धा दृढ व्हावी म्हणून आम्हाला तुझा कृपा आशीर्वाद दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांस आणि आपल्या नवेनाच्या संपूर्ण उपक्रमास आशीर्वाद देवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. बिशप साहेब माऊलीला हार. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मी बँक पथकाला विनंती करतो की तुम्ही जरा पुढे जा. तुमच्या मागे आम्ही सर्वजण येणार आहोत. त्या अगोदर थोडंसं हळूहळू जरा इथे लक्ष द्या. आपण थोडंसं इन्सेन्सिंग करूया आणि त्यानंतर पुढे जाऊया. थँक्यू. बँक पथकाने कृपा करून पुढे जायचं आहे.
आणि अभिमानाने आम्ही सांगू इच्छितो की कराड सरांना आजच्या दिवशी 70 वर्ष झाली बँडमध्ये वाजवत आहेत. आणि कराड सर साहजिकच आहे, आमचे सगळ्यांचे शिक्षक आहेत, टीचर होते. मी माऊलीकडे आणि देवाकडे हीच प्रार्थना करतो की
100 वर्षे त्यांनी नाबाद राहावं बँक कंपनीमध्ये. चांगलं कार्य त्यांच्या हातून घडत आहे. माऊलीविषयी त्यांच्या यामध्ये खूप आस्था आहे. केवळ ते नव्हे तर बँक कंपनीमध्ये प्रत्येक सदस्य त्यामध्ये अख्रिस्ती म्हणजे हिंदू बांधवसुद्धा आहेत आणि ते सुद्धा या आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. तर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. मी आपले बिशप साहेबांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीने आणि विशेषतः फादर जो अल्मेडाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल परिधान करावी. सर्वजण पवित्र मरियेचा सन्मान करण्यासाठी जमलेलो आहोत आणि म्हणून आपण गीत घेऊया. प्रणाम प्रणाम तुझला मरिया. सर्वांनी एकत्र. प्रणाम प्रणाम तुझला मरिया, तुझ संगे घे प्रभुराया. हालेलुया हालेलुया. प्रणाम प्रणाम तुझला मरिया, तुझ संगे घे प्रभुराया. हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरम, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने क्रूसावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. वेलंकणी मातेचा वार्षिक सोहळा साजरा करीत असताना आणि विशेष करून या जुबली वर्षामध्ये आम्ही तिच्या मध्यस्थीची याचना करीत असताना तिचे श्रद्धानुकरण करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडवू. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे वेलंकणी माते, आजच्या झेंड्याचे मानकरी सविता आणि सुनील यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या दिवसाचा झेंडा फडकवावा.
आजच्या झेंडाचे मानकरी सुनील सविता हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी आपल्या चलसाठी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे आणि एक आपण मानचिन्ह त्यांना आपण देत आहोत ईश्वराच्या हस्ते. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. थँक्यू.